धाराशिवच्या कळंबमध्ये एका सोसायटीत मृत अवस्थेत सापडलेल्या मनीषा बिडवे या महिलेचा खून झाल्याचं आता उघड झालंय आणि या प्रकरणात कळंब पोलिसात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापैकी उस्मान सय्यद याला कळंब पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केली आहे, तर रामेश्वर भोसलेला सुद्धा सकाळी अटक करण्यात आली आहे आणि हे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातल्या केज शहरातले रहिवासी आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला गेला असल्याचा आरोप करण्यात येतोय। संतोष देशमुख प्रकरणामध्ये या महिलेचा संबंध होता का हे आता तपासामध्ये उघड होण्याची शक्यता आहे। दरम्यान याबाबत डीवायएसपी संजय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। कळंबमधील मनीषा बिडवे या महिलेचा अखेर खून झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आपल्यावर या संदर्भात बोलण्यासाठी डीवायएसपी पवार साहेब ज्यावेळेला आपल्याला माहिती आली होती त्यामध्ये आपल्याला ते एक बंदिस्त घरामध्ये डेड बॉडी आहे असं इन्फॉर्मेशन होती। त्याप्रमाणे आपण जेव्हा तपास केला त्या महिलेची ओळख पटवून त्या महिलेचं नाव मनीषा बिडवे असं आहे असं आपल्याला तपासात निष्पन्न झालं आणि डॉक्टरकडून आपण जेव्हा PM नोट्स वगैरे घेतल्या त्यामध्ये सदर महिलेचा डोक्यामध्ये हातोडी मारून खून केल्याचं निष्पन्न झालं। त्याप्रमाणे पोलिसांनी सरकारतर्फे यामध्ये फिर्याद दाखल केली आणि खुनाचा गुन्हा नोंद 2 आरोपींविरुद्ध केलेला आहे। ही जी महिला आहे मनीषा बिडवे या महिलेचा अद्यापपर्यंत तरी आपल्याला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संदर्भात कुठं काय लिंक किंवा कुठला पुरावा अद्याप म्हणून आलेला नाही। त्यामुळे सध्या आपण या महिलेविषयी आणि त्या खुनाच्या कोणत्याही आपण लिंक करू शकत नाहीये। या महिलेचा खून झालाय हे आता सिद्ध झालेलं आहे। पोलिसांनी 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, एकाला ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र संतोष देशमुख यांचा खुना संदर्भात किंवा त्या संतोष देशमुख यांच्या खुनातले जे आरोपी आहेत त्यांच्याशी या महिलेचं काही कनेक्शन आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत। आणि सरपतंगे जी 24 तास धाराशिव कळंब। पोलिसांची प्रतिक्रिया आपण यामध्ये ऐकली। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून। ज्ञानेश्वर, कळंबमध्ये मृतावस्थेत आढळलेली मनीषा बिडवे या महिलेचा खून झाल्याचं स्पष्ट झालंय। एकाला काल रात्री अटक केली, एकाला आज सकाळी अटक केल्याचं कळतंय। काय नेमके या संदर्भातले आणखी पुढचे तपशील आता येत आहेत? अनुपमा, कळंब शहरामध्ये काही दिवसापूर्वी मनीषा बिडवे या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं। मात्र पोलीस तपासामध्ये या महिलेचा खून झाल्याचं 2 दिवसापूर्वी म्हणजे काल स्पष्ट झालं आणि काल रात्रीच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी उस्मान याला केजमधून अटक केली आणि आज सकाळी आता काही वेळापूर्वी राजेश्वर भोसले या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली। एकंदरीत या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अद्यापपर्यंत अटक केलेली आहे। या प्रकरणाला वेगळं असं एक महत्व आहे, कारण ही जी महिला आहे या महिलेचा संतोष देशमुख खून खटल्यातल्या आरोपीशी संबंध असल्याचा वारंवार आरोप होतो आहे। अंजली दमाने यांनी तसं ट्विट देखील केलं होतं। पोलीस खरं तर त्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। पोलिसांनी आता या तपासाची सूत्र त्या दिशेनं चालवायला सुरू केलेली आहे। या महिलेचा त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत प्राधान्यानं सुदर्शन घुले याच्याशीचा संपर्क असल्याचा आतापर्यंत एक प्राथमिक माहिती कुठेतरी पोलिसांच्या हाती लागली आणि पोलीस त्या अनुषंगाने तपास करतायत। संतोष देशमुख कुटुंबियांनी देखील संतोष देशमुख यांना खुनात अडकवण्यासाठी कळंबला नेलं जाणार होतं असा आरोप केला होता। या प्रकरणातील खून खटल्यातल्या आरोपीने देखील तसं मान्य केलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाला आता महत्व प्राप्त झालेलं आहे आणि हे जे 2 आरोपी अटक केलेले त्या आरोपींकडून आता ह्या कळंब ह्या प्रकरणाचं कळंब कनेक्शन उघड होणार का, खरं तर हे पाहावं लागेल। ह्या महिलेचा मोबाईल देखील गहाळ झालेला आहे, तो यांच्याकडे असावा। एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा चौकशीमधूनच आता सगळ्या गोष्टी पुढे येतील। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।